CJP नंतर आता E20 जनता पार्टी उदयास आलेली आहे आणि ती इंस्टाग्रामच्या माध्यमातून म्हणजेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या प्रकारे CJPचा उदय झाला तसंच उदय या E20 जनता पार्टीचा देखील झालेला आहे आणि गेल्या 2 दिवसामध्ये जवळपास 2 लाखाच्या जवळपास फॉलोअर्स या E20 जनता पार्टीला झालेले आहेत. नागरिकांच्या E20च्या बाबतीत असणारा वेदना किंवा जो त्रास सर्वसामान्य नागरिकांना E20 पेट्रोलमुळे सहन करावा लागत आहे, तर त्याच भावनेला कुठेतरी हात घालून ही E20 जनता पार्टी उदयास आलेली आहे. नेमकी ही E20 जनता पार्टी काय आहे, नेमकीचा उदय कसा झाला आणि याचे फाउंडर कोण आहे, या सर्व गोष्टींचा आढावा आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेऊयात. मी ॲडव्होकेट नागसेन डाळसे आणि आपण पाहत आहे मुद्द्याचे बोल. मित्रांनो, CJP नंतर E20 जनता पार्टी ही उदयास आलेली आहे. अर्थातच CJP सारखेच हे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच हिचा उदय झालेला आहे आणि ज्या प्रकारे CJPचे उद्गाते किंवा ज्यांच्या प्रेरणेतून CJP निर्माण झालेली होती ते होते आपले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि E20चा उदय झालेला आहे तो नितीन गडकरी यांच्या धोरणामुळे किंवा त्यांच्या वक्तव्यामुळे. मुळात E20 जनता पार्टी ही देशातील नागरिकांचा एक गटाला आपल्याकडे आकर्षित केलेलं आहे त्या एका मुद्द्यामुळे, ज्या मुद्द्याला संपूर्ण देश परेशान झालेला आहे तो म्हणजे इथेनॉल मिथेन पेट्रोलचा. आता मुळात E20 जनता पार्टी ही अराजकीय पार्टी आहे. कुठलाही राजकीय प्रोपेगेंडा म्हणा किंवा कुठल्याही राजकीय एजेंड्यातून या E20 पक्षाची स्थापना झालेली नाही. या पक्षाचा फाउंडर कोण आहे, तर याचे अधिकृत फाउंडर कोण आहे या E20 जनता पार्टीचा अजून तरी समोर आलेला नाही. परंतु 2 दिवसामध्ये इंस्टाग्रामवर जवळपास 2 लाख फॉलोअर्स या E20 जनता पार्टीला झालेले आहेत, त्याच्याशी जुळलेले आहेत. आता या E20 जनता पार्टीच्या इंस्टाग्रामवरील पेजवरून त्यांनी निर्देशित केलेले आहे की याच E20 जनता पार्टीची राज्यस्तरावर आणि जिल्हा स्तरावर देखील नोंदणी आम्ही सुरू करणार आहोत, जेणेकरून येथील E20 चे जे धोरण सरकारने आणलेले आहे तर त्या धोरणाला कुठेतरी विरोध व्हावा आणि नागरिकांना शुद्ध पेट्रोल मिळणं हा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचं उल्लंघन सरकारकडून होऊ नये आणि जे इथेनॉल मिश्रित पेट्रोल आहे त्याचे जे दुरोगामी परिणाम होत आहेत वाहनांवर, तर याच्यापासून बचाव होण्यासाठी E20 जनता पार्टी उदयास आली असं त्या पेजवरती त्यांनी निर्देशित केलेलं आहे. नेमक्या यांच्या मागण्या काय, तर E20 पेट्रोल जे आहे हे E20 पेट्रोल बंद असावं. दुसरी गोष्ट, गाड्यांची जे वापरण्यासाठी जे सुरक्षितता असली पाहिजे त्याचं एक धोरण शासनानं निश्चित करावं, म्हणजे E20 वापरण्याच्या बाबतीत किंवा E10च्या बाबतीत. तर या बाबतीत एक प्रॉपर धोरण गव्हर्नमेंटनं या बाबतीत निश्चित करावं अशी मागणी या E20 जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेली आहे. तसेच कॉर्पोरेट दबावाशिवाय पारदर्शकपणे या बाबतीत जे अंमलबजावणी आहे हे अंमलबजावणी केली गेली पाहिजे आणि या जे E20 जनता पक्ष आहे याला विविध पक्षांनी पाठिंबा दिला आहे. तर अशा प्रकारे या E20 जनता पार्टीचा उदय झालेला आहे. नेमका याच्यावरून सरकार खरंच E20 पेट्रोलच्या बाबतीत आपले धोरण बदलेल का हे आपल्याला पाहावं लागेल. आणि एक गोष्ट मात्र नक्की आहे की या E20 जनता पार्टीचे जशा प्रकारे इंस्टाग्रामवरून पेज निर्माण झाला आणि या पक्षाची इनडायरेक्टली जरी अनऑथराईज पक्ष जरी असला तरी E20 या मुद्द्यावरून ज्या वेळेला हे समोर प्रकरण आलेले आहे या संदर्भात नितीन गडकरी यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि हायकोर्टामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली की E20 या मुद्द्यावरून विविध प्रसार माध्यमातून सोशल मीडियामधून मला नाहक टार्गेट केल्या जात आहे, ज्या अर्थी माझा आणि या E20च्या धोरणाचा काही एक संबंध नाही. मी पेट्रोलियम मंत्री नाही, त्यामुळे याच्याशी संबंधित माझा कुठलाही प्रकारचा रोल नसताना नाहक मला आणि माझ्या कुटुंबाला या बाबतीत टार्गेट केल्या जात आहे. त्या अनुषंगाने त्यांनी कोर्टात धाव घेतली. तर मुळात आता नितीन गडकरी देखील त्यांनी याआधी ज्या प्रकारे मुलाखती विविध माध्यमांवर येऊन देत होते आणि E20च्या बाबतीत जे धोरण आहे त्या बाबतीत ते समोर मांडत होते, धोरण मांडत होते आणि E20 का महत्त्वाचं आहे याही बाबतीत ते स्पष्टीकरण देत होते. परंतु आता त्यांनी देखील आपली भूमिका बदललेली आहे आणि या E20च्या धोरणाच्या बाबतीत त्यांनी बचावात्मक प्रक्रिया
अवलंबलेली आहे अशी तरी प्रथमदर्शनी दिसत आहे. तेव्हा आपलं काय मत आहे या E20 जनता पार्टीचा नेमका इम्पॅक्ट सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी, मुळात पेट्रोलचा जो विषय आहे तो शुद्ध पेट्रोल मिळण्याच्या बाबतीत होईल का? आपलं या बाबतीत काय मत आहे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब करा.